मावशी इकडे कुठे जाऊन राहिली? कुठं नाही हो बाई रूपा, इकडेच चालले मी शांताबाईच्या घरा इकडे. आज बुधवार बाजार आहे ना, तर विचारतो म्हटलं आज चालते का नाही चालत बाजारात. तर आता काय माहित येते का नाही येत, तर विचारून घ्याव म्हटलं. विचारून पहा. तशी तर दर बुधवारी मावशीच जाते बाजाराले. हो दर बुधवारी तर जाते म्हणा, पण ह्या बुधवारी काही पक्क नाही वाटून राहिलं मला शांताबाईचं येईन म्हणून. पाय दुखते, कंबर दुखते अशी करे ना माग माग, म्हणून म्हणतो येते का नाही येत. आता तर बरी तब्येत आहे ना मावशीची? हो कालपासून तर बरी आहे बाईची तब्येत. कालपासून जेवण बी करून राहिली व्यवस्थित. हा काय विचारून पहा. येईन तर येऊन जाईन, नाही तर मग काकाजी जाईन बाजाराले. हो तेच म्हटलं, येईन तर मग संग मंग जाणं होते आणि संग मंग येणं होते, सोबती होऊन जाते जावा येवाले. हो हो. काय म्हणते मग रूपा, काय म्हणते पवन? काय म्हणन मावशी, काही नाही म्हणत तो. हाव काय भावाच्या भेटीला आली नाही? हो यावं लागते ना, या नाही लागत. गावातल्या गावात आहे भाऊ म्हणून काय झालं, या लागते. पवन तर काही बोलतच नाही बापा. बोला ना काकू. बोला ना काकू म्हणतं. काकू आली तर या काकू, बसा काकू, कुठं चालल्या काकू? हा चाय बनवू काय, पाणी पिता काय? काही विचारतच नाही बापा काकूले, फक्त बहिणीलाच विचारतं काय. बहीण आली तर बहिणीले बाजीवर बसवतं, बहिणीसाठी चहा नाश्ता जेवण, फक्त बहिणीसाठीच काय, काकूसाठी नाही. बसा ना मग, तुम्ही बसा, तुमच्यासाठी चाय बनवून आणतो मी बनवतो म्हटलं, राधाले बनवायला नाही लावत. आता तुम्ही बाई संग बोलून राहिले, त्याच्यानं मनात काही बोललो नाही, मी तुमच्या गोष्टी ऐकत होतो. हाव काय आज घरीच आहे? हो आज बाजार आहे तर आज घरीच आहे ना, बाजारात जाईन मी. अच्छा अच्छा बाजारात जाशील नाही. कशी काय आली रूपा इकडे? अशी चालली मावशी, कामं गिमं झाले तर या म्हटलं पवनच्या घरून. पवनला टाइम नाही भेटत ना, बाकी दिवस घरी राहत नाही तो. आज बुधवार आहे तर आज घरी राहते, त्याच्यानं म्हटलं चाल गळ्या. हो हो याच लागते ना भेटा गिटाले. नाही तर काय मग, आणि घरी घरी आधी चिडचिड करते ना, कामं नाही करू देत ना, काही नाही. आज तर मला मॅड करून सोडलं यानं. याचे बाबा लवकर चालले गेले वावरात, सकाळीच 8 वाजता. तर स्वयंपाक बनवायच्या वेळेस लय त्रास दिला यानं. याला पकडू पकडू भाजी बनवली आणि राणीले म्हटलं बाई आता पोळ्या बनवतो, खेळलं म्हटलं याला थोडेसे, तर राणीनं पाहिलं मग याला. हो आता समज येऊन राहिला ना त्याले, आता सगळं समजते का नाही. आता असाच तरात दिन तो, बाहेर चाल बाहेर चाल, बाहेर बाहेर पाहिजे आता. बस बस मावशी, असाच करून राहिला या. असाच म्हणते, बाहेर हात दाखवते ना मम्मी बाहेर. घरात न्या तर रडते आणि बाहेर आणा पण त्याले. बाहेर बसून राहतो मी दारावर पायरीवर, तर मस्त लोकायले पाहिते. गाई दिसन तर गाई पाहिन, कुत्रा दिसन तर कुत्र्याले पाहिन, मांजरीले पाहिन, कोंबड्याले पाहिन, जे दिसन त्याले पाहिन. हो म्हणत असन काय होय ना काय नाही है ना. हा मी कोण आहे? पाहून राहिला तो. हो ना पाहून राहिला मले. बस बापा मी चालली तिकडे शांताबाईच्या घरी, मला उशीर होऊन राहिला. बाय टकलू बाय. अम्मा मावशी, माया पोराचं नामकरण झालंय ना. हा जेव्हा पाहिजे तेव्हा नामकरणच करत राहते तू डबल डबल. कधी टकलू, कधी गोट्या, कधी गोलू, कधी बाबू. हा प्रत्येक वेळेस नामकरण होते त्याचं तुम्ही आला म्हणजे. असं आहे काय? याचं नावच भुलून जातो मी तुझ्या पोराचं, खरंच सांगतो ना. एवढं कठीण थोडी नाव आहे मावशी, स्वरूप. मले थेच तर नाहीये स्वरूप. कठीण नाव नाही आहे. रूपा म्हणता का नाही तुम्ही, तर रूपाचं फक्त रूप आणि समोर फक्त स्व लावा लागते, झालं स्वरूप. आता लक्षात ठेव जा याचं नाव. मांग रूप लावत जा माझ्या नावावरून. तुम्हाला तर माहितच आहे रूपाचं रूप आणि समोर फक्त स्व, झालं स्वरूप. अच्छा ठीक आहे, आता नाव लक्षात ठेवन. बाय मग स्वरूप. बाय बाय. सांग ना आजीले जलेबी पाहिजे ना म्हणा, आता मला दात निघून राहिले. जलेबी आणजा म्हणा बाजारातून. बरं बरं ठीक आहे ना, संध्याकाळी जिलेबी भालूशाही आणून देईन. चाल मग येतो पवन. बसा ना, चहा बनवायला लावतो. नाही रे आता चहा गी राहू दे ना, अशी चाली मी. रूपा दिसली मले तर चाल गड्या म्हटलं बोलून घेतो. हाव काय. शांताबाई शांताबाई झोपली होती काय शांताबाई? नाही हो माय, आता काय झोपाचा टाइम आहे का? झोपली नाही होती, बबिताले काम करू लागत होते. बोल ना काय म्हणतं. काही नाही, आज बाजार आहे तर चालशील काय म्हटलं बाजाराले, का भाऊजी जाते? मीच ना बाजाराले, ते जातेत काय? ते नाही जात. जाण काय म्हटलं बाजाराले तर जाय म्हणते तूच, असे म्हणून राहिले हे. हाव काय, जाऊ मग संग मग. मी म्हटलं विचारून घेतो बा, या हप्ती तू जात का नाही जात, का भाऊजी जाते. नाही नाही, बाजार गिजार माईकडेच आहे, जाऊ ना मग. 2 वाजता जाऊ. ठीक आहे ना, जाऊ ना मग 2 वाजता चाललं जाऊ. बस ना आली तर. नाही बसत नाही, कपडे धुवायचे आहे ना, कपडे गिपडे धुवून पिळपाड करून वाहू टाकतो. कामं गिमं झाले, कपडे धुवायचे आहे. आता मी म्हटलं पहिले विचारून घेतो बा तुले, येतं का नाही येतं, नाही तर पाहा लागन म्हटलं मग गावात कोणाले संग सोबती. जाऊ ना संग मग जाऊ. मी तुले लावतच होती आता फोन,
म्हटलं जेवण खाऊन केल्यावर लावतो म्हटलं थोड्या वेळानं फोन, तर तूच आली. चांगलं झालं ना आली तर. तर जायच्या वेळेस मग एक वेळा फोन लावजो, येऊन जाईन मी घरा इकडे. बरं ठीक आहे ना, इकडे ये जो, नाही तर मग तिकडेच ये जो डायरेक्ट ॲटो जवळ. ठीक आहे ना, सांगन मी तशी. चाल मग येतो शांताबाई. अमाय बस ना. नाही नाही, कपडे धुवायचे आहे ना, नाही तर बसली असते. कर मग तू ही कामं करू लाग. आता बरं वाटून राहिलं? हो आता बरं वाटून राहिलं. आता कालपासून आता नाही वाटत गैल्यासारखं. आज तर चांगलं वाटून राहिलं मला, एकदम कडक. आता ना कमजोरी लागून राहिली ना काही. आता झाली मी ओके टनाटन. हा काय, चांगलं झालं ना, ओके झाली तर. चाल मग येतो. चाल बापा, मी बबिताले कामं करू लागतो. बाई नेहा, येतो मग. हो आई, अन बरोबर जाजो ॲटोनं, आणि काठावर नको बसजो, मंदात बसत जाय ॲटोत. हो मंदात काय, मंदातच बसतो ना. अन तू कधी येशील मग आता गावाले? मी काय रक्षाबंधन लिहीन ना पुढच्या महिन्यात. अच्छा, रक्षाबंधनले ये जो ना. रक्षाबंधन कईची आहे? रक्षाबंधन काय 27-28ची आहे, बहुतेक 28ची आहे. हा काय, ये जो मग. तू नाही येशील काय तर आता गावाले चालली तर? आताच तर चालली मी ना, आता कधी येऊ बापा? अजून 8 दिवसानं वापस येऊ काय? नाही ना वो, 8 दिवसानं नाही. नागपंचमीले नाही येशील काय तू लाया फुटाने घेऊन? डब्बा नाही आणून देशील मायासाठी? नागपंचमीले काय पाहिन ना, नाही तर सुनीललेच पाठवून देईन मी, सुनील छाती डब्बा. पाहिजो, जमलं तर तूच येऊन जाजो 2 दिवसासाठी. पाहिन तसं मी, पण माया काही पक्क नाही आहे, कारण की मी आताच चालली न. अजून पुढच्या महिन्यात कधी आहे नागपंचमी? 17 तारखेची आहे नागपंचमी. अच्छा, 1 महिना आहे ना तरी. आजची 15 तारीख, पुढच्या महिन्यात 17 तारखेची नागपंचमी. तर तूच तर येऊन राहिली व रक्षाबंधनले. 28 तारखेला येशील ना तू, तर मी कायले येऊ मग? तूच येऊन जाजो, तेव्हाच भेटून जाईन आपली. आता जाणं येणं नाही करत, थकून जातो मी बी जाणं येणं केल्यानं. आता पहिले सारखं वय नाही आहे आता माय, चालली जाईन बा एकटी डुकटी येऊन जाईन. वयमान झालाय, कुठं चक्कर वक्कर आला, पडली गिळली तर राहिली तिथं पडून. त्याच्यानं मई काही वाट पाहिजो नको तू. फोन लावून तर सांगनच मी. सुनीलले पाठवून देईन. बरं चाल ना मग, मीच येतो तिकडे ॲटोत बसून देतो. मी बरोबर सांगतो ॲटोवाल्याले, चाल तू. बरं चाल ना मग, चाल. अन लेकरावर लक्ष ठेवत जाय, अन पोरीले रोज शाळेत पाठवत जाय. आता नाव टाकलं न तिचं, शाळेत पाठवणं हे तुझं काम आहे, जवळचं काम नाही आहे. हे तुझं काम आहे म्हटलं, पोरीले शाळेत पाठवणं, तर रोज पाठवायचं. ठीक आहे, नाही पाठवण ना. आज पाठवलं नाही काय? पाठवलं ना. आज पाठवलं ठीक आहे, पण तू 1 दिवस पाठवतं आणि 2 दिवस सुट्या पाडतं तिच्या. अशी नको करत जाऊ, पैसे द्यावा लागते. शाळेले रोज पाठवणं तुझं काम आहे, शाळेत शिकवते लेकरायले. 2 दिवस घरी ठेवशील, 1 दिवस शाळेत पाठवशील, तर काय शिकन ते बी. पाठवण. चाल मग, आता बसून देतो तुला ॲटोत. राय म्हणा तर राहतही नाही. नाही आता नाही राहत बापा, आता झाले ना 8 दिवस. चाल मग. प्रीती, झाला काय स्वयंपाक? हो झाला ना स्वयंपाक. ताट वाढू काय? हो वाढ ना, ताटवाड. भूक लागली. आण मग ताट वाढून. बरं ठीक आहे ना, आणतो मी ताट वाढून. तुम्ही हात गीत धुवा. धुतले मी आत्ताच, आता धुतले. ताट वाढून आण. बरं. बसा ना जेवण करायला. आणलं का ताट वाढून? हो आणलं ना. बसा ना. कुठं बसता? खालीच बसतो मी. लेकरायचं झालं जेवण? वाच असताय, खेळूनच राहिले लेकरं. दे ना मग, स्वयंपाक झाला तर आवाज दे ना लेकराले. भूक लागली म्हणजे लेकरच येते म्हटलं. सकाळी चाय बरोबर ब्रेड खाऊन घेते तर भूक नाही लागत त्याले. भूक लागली म्हणजे येईन आपोआप. प्रीती, इकडे ये तू. काय म्हणता हो आता? कामही नाही करू देत. इकडे ये पहिले, मग करजो काम. कोणते कामं करून राहिली तर इकडे ये पहिले. रोज रोज स्वयंपाक बनवतो तू, तरी तुला स्वयंपाक बनवता नाही येत. काहून काय झालं? चांगलाच तर स्वयंपाक बनवला. काय झालं म्हणतं? हे वरण होय का वरणाचं पाणी होय? असं बनवावं लागते काय वरण? काऊन घरी डाळ नाही काय तुरीची? हाय ना हो, डाळ तर आहे. हाय तर मग काऊन म्हटलं पाणी पाणी? असं वरण बनवावं लागते काय? वरण तर बनवलं ठीक आहे, पण मीठही नाही आहे त्याच्यात. मीठही टाकायची भुलली काय तू? मीठ तर टाकलं होतं गड्या. टाकलं होतं, त्या मीठ तर कुठं आहे मग? वरणात मीठ नाही आहे म्हटलं. ना मीठ आहे ना डाळ आहे, फक्त पाणी पाणी आहे. हळद न पाणी, दुसरं काहीच नाही. नाही ना, टाकलं होतं ना मीठ, हळद, जिरं, तेल सगळंच तर टाकलं मी वरणात.
सगळं टाकलं त्यात. मीठ कुठं आहे मग? खाऊन पाय ना तू, पिऊन पाय, वरण पिऊन पाय. हा, मी खोटा बोलून राहिलो काय? मी खोटा बोलत असतो काय? तूच सांग. नाही खोटे तर नाही बोलत तुम्ही. होऊ शकते भुलली असन मी, नाही तर मीठ टाकायचं. पाय, आत्ताच काय म्हटलं त्या का मीनं सगळं टाकलं, आणि आता काय म्हणून राहिली का मी भुलली असन मीठ टाकायचं? हा, म्हणजे तू लक्ष नाही राहत का स्वयंपाक करायच्या वेळेस? कोणत्या धुंदीत राहतो तू? हा, का तुले भान नाही राहत? जेवायला बसलो मी तर पूर्ण मूड खराब करून ठेवतो तू. हा, झाला ना माझा मूड खराब. आता वरणाचं पाणी दिलं त्या मुली जेवण करायला. हा, वरणाचं पाणी खाऊ काय मी आता? रात्रीची भाजी आहे, देऊ काय मग गरम करून? रात्रीची भाजी राहू दे, पहिले मला तू हे सांग का तू मन लावून स्वयंपाक काऊन नाही बनत? नेहमीच आहे तुझं. दर तुले 2-4 दिवसानं बोलाच लागते. कधी तू तिखट जास्त टाकून देतं, कधी तू मीठ जास्त टाकून देतं. हा, कधी भातच गिला बनवून टाकतं. काही समजतच नाही बा. हा, कोण मन लावून स्वयंपाक नाही बनवत काय तू? नेहमी काय ते मोबाईलमध्ये रील्सच पाहत राहतं काय स्वयंपाकाच्या वेळेस बी? 1000 वेळा सांगतो मी का स्वयंपाक बनवायच्या वेळेस स्वयंपाकच बनवत जाय, रील्स नको पाहत जाऊ, फेसबुक नको पाहत जाऊ. स्वयंपाक बनवून घेत जाय, सगळे कामं करून घेत जाय, आणि मग जेव्हा खाली टाइम राहते तेव्हा मोबाईल पाहत जाय. सांगतो ना मी, किती वेळा बोललो मी याच्यासाठी, किती वेळा बोललो मी स्वयंपाकासाठी, तरी तेच करून राहिली तू. अहो रील्स नाही पाहत होती मी. तुम्ही कधी नेहमी तेच म्हणता, रील्स पाहतो तू. हा, काम करत होती मी, रील्स नाही पाहत होती. रील्स नाही पाहत होती तर काय करत होती मग? कुठं लक्ष होतं? सांगतो मी तुम्हाला काय झालं तर, ऐकून घ्या पहिले. वरण मांडलं मी कुकर मध्ये. मी म्हटलं वरण शिजते तोपर्यंत मी भांडे घासून घेतो. भांडे घासायला लागली तर भांडे घासायला मला थोडासा टाइम झाला, तिकडे बुडी लागली वरणाले. मग काय तुझं डोकं काम नाही करत? समजत नाही? वरण गॅसवर ठेवून देतो तू, भांडे घासतं तर येऊन चेक करणं, पायनं तुझं काम नाही आहे काय? वरणाले बुडी लागली का वरणातलं पाणी आटलं, हा, पायनं तुझं काम नाही आहे काय? बस मांडून द्यायचं ना, आपले कामं करत राहायचे. मग ते बुडी लागो का जळो, नाही तर काही हो. मग म्हणूनच वय नाही, म्हणूनच आज पाणी वरण बनवलं त्या. बरोबर आहे ना? डाळ बुडी लागली तर मग काय बनवशील? मन लावून कामं करत जाय प्रीती. खरंच सांगतो, कधी ना तू एवढं डोकं खराब करून ठेवतं, लस विनाकारण बोलायला लागते. आता मस्त सकाळी उठलो, आज काही बोललो काय मी? काही म्हटलं काय? शांतच होतो ना, काही बोललो मी? पण तू जाणून बोलायला लावतं ना, मग म्हणतं का हे बोलते आमची तर हे बोलते. जाणून बोलतो काय मी? काही कारण राहते तेव्हाच बोलतो ना. ठीक आहे ना, झाली ना गलती, मान्य करतो मी. नका खाऊ वरण, साईडने ठेवून द्या. आलूची चटणी बनवली, चटणी संग पोळी खाऊन घ्या. अन भात आहे तर भात कायच्या संग खाऊ मग मी? हा, तसाच खाऊ काय? देतो ना मग मी रात्रीची भाजी देतो गरम करून. देऊ काय डाळ भाजी? नाही, मला नाही पाहिजे ते रात्रीची भाजी. मी नाही खात आता. हे घेऊन जाय तू, वरण घेऊन जाय. मी फक्त भाजी आणि पोळीच खातो. अन थोडेसे लक्ष देऊन कामं करत जाय. हा, आपल्याच तालात नको राहत जाऊ. कोणत्या धुंदीत राहतो काय माहित? कामाला इथं नाही जाऊन राहिली, घरीच आहे ना, तरी बरोबर कामं नाही करून राहिली. स्वयंपाक बनवायलाच 12 वाजवतं. 12 कायले वाजले व? 12 तर वाजायचेच आहे. आज बनवल्या त्या लवकर स्वयंपाक, बाकी दिवस 11 वाजून जाते तरी तुझा स्वयंपाक व्हायचाच राहते. तर तुम्ही घरी आहे म्हणून मी स्वयंपाक उशिरा बनवतो, आणि ज्या दिवशी तुम्ही कामाला जाता त्या दिवशी तर 10 नाही वाजत तर स्वयंपाक बनवून जाते. हा, आणि स्वयंपाक उशिरा बनवतो. कामाला नाही जात तरी सकाळपासून उठून स्वयंपाक बनवून देऊ काय तुम्हाला? मग काय घरी आहे तर दिवसभर काय स्वयंपाकच बनवत राहशील काय तू 1-2 वाजेपर्यंत? आणि जेवण कधी करा मग? 4 वाजता? आणि डाळ काय फुकट भेटते काय दुकानात? हा, फुकट देते दुकानदार, पैसे नाही लागत काय? महाग आहे ना तुरीची डाळ. आणि तू बुडी लावतं. आपल्याच तालात राहते, आपल्याच धुंदीत राहते. नाही त्या लेकरावर लक्ष खेळते तर खेळूच देते. असं नाही का घरी बोलावा, आंघोळ करून द्या, जेवण द्या, त्याच्याच मतानं वागू देते. बिघडून राहिले तू लेकराले. खरंच सांगतो, तू या ना लेकरं बिघडून राहिले. नाव लक्ष नाही देत ना, त्याला अभ्यास करायला लावत. तर काय करू मी? घरातले कामही करू, लेकराले पाहू. आता घरी आहे तुम्ही तर तुम्ही घेऊन बसत जा ना मग होमवर्क कराले. कामं तुले सांगा लागते. हा, आणि झोपाचं नाही सांगा लागत. दुपारी कसं बरोबर झोपणं होते, झोपा काढणं होते. तर काय म्हणणं आहे मग? आता कामं नाही आहे त्याच्यानं घरी आहे मी, नाही तर आतापर्यंत कामाला नाही गेली काय मी? हा, आता 2 दिवस झाले असन घरी आहे. हा, तर ते तुमच्या डोळ्याला रुतते काय आता? कामाला जात राहू रोज 1-2 दिवस घरी राह, तर घरी राहतं तू. मग ज्या दिवशी घरी राहतं त्या दिवशी तर लेकरावर लक्ष देत जाय ना. ज्या दिवशी तू कामाला जातं ठीक आहे बा, कामाला जातं, घरचे कामं करतं, थकून जातं, मी मान्य करतो. पण आज घरी आहे, आता कालपासून घरी आहे ना तू, कालपासून काय परवापासून घरी आहे, तर मग लेकरावर लक्ष नाही द्या, होमवर्क नाही घ्या. संध्याकाळचे कामं लवकर करून घेत जाय 5 वाजतापासून, आणि 6 वाजता त्याला होमवर्क करायला बसवत जाय. ते नाही समजत काय? 1-2 तास मोबाईल बरोबर पाहणं होते, ते नाही सांगा लागत. हा, एखाद्या दिवशी ना मी तुझ्या मोबाईलच फोडतो. हा, आता म्हणतो तो मला बॅलन्स टाकून द्या, अजिबात बॅलन्स नाही टाकून देत मी. रील्स पावाले बॅलन्स टाकून पाहिजे. रील्स पावाले मी काय कामच नाही करत काय हो? हा, जेव्हा पाहा तेव्हा मोबाईलच म्हणत राहता तुम्ही. मोबाईल म्हटलं आता सगळेच पाहते, तुम्ही पाहता, मी एकटीच नाही पाहत.
पाहतो ना, मी पाहतो, पण कामाला जातो, कामं गिमं करतो, आणि जेव्हा मला फ्री टाइम राहील ना तेव्हाच मी मोबाईल पाहतो, नाही तर मोबाईल पाहत नाही म्हटलं. आणि तुझं असं काम आहे का तू कामं राहू देशील, कपडे धुवायचे असेल ना तर तू राहू देशील, पण पहिले तू रील्स पाहतो. 1-2 घंटे रील्स पाहिजे, मग 3 वाजता कपडे धुतो तू. म्हणूनच आपले कपडे वाढत नाही. मला माहित आहे तुझे कामं, कोणते कामं किती वाजता करून राहिली. तर घरी आहे तर पाहून नाही राहिलो काय मी. कालही त्या 3 वाजता कपडे धुतले. तर काल मग मी घरची साफसफाई नाही केली काय? चुपचाप बसली होती काय? साफसफाई नाही दिसत तुम्हाला? कामं करतो ते नाही दिसत, फक्त मोबाईल दिसते. ठीक आहे ना, कालच त्या साफसफाई केली, बाकी दिवस करतं काय तू? एखाद्या दिवशीच करतं ना साफसफाई. 15 दिवसातून एक वेळा घर साफ करत असन, मग कपडे काऊन लेट धुतो तू? कपडे काऊन नाही वाढून राहिले? आजचे कपडे उद्या डबल वाहू टाका लागते. बाकीच्या बाया पाच जाईन, किती वाजता उठते, किती वाजता कामं करते. त्याचे तर 10 नाही वाजत तर सगळे कामं होऊन जाते. आणि तू यात स्वयंपाकच नाही होत, 12 वाजून जाते तरी. सकाळी उठतं तेव्हापासून मोबाईल मध्ये घुसून राहतं, मग काय बनवा काही बनवून घेतं आणि घ्या करा जेवण, ढोरं होय. खाता मी घासपूस. आता तुम्हाला काय गवत देऊन राहिले काय मी खावाले? का ढेप मांडलं? वरण भात भाजी पोळी बनवला ना स्वयंपाक बनवला तर चांगला बनवत जाणं. मग जाय बरं, कांदा कापून आणून दे आणि मिठाचा डब्बा आणून दे. करतो आता जेवण मी. अन प्रीती, थोडस घरादारात लक्ष दे म्हटलं. मोबाईलच्या बाहेर निघ, मोबाईलच्या बाहेर दुनिया आहे, मोबाईलच्या अंदर नाही आहे. नेहमी ना आपल्या घरात मोबाईलच्या यानंच भांडणं होते, तुला माहित आहे. ह्या मोबाईलले तू साईडनं ठेव. कलाबाई आल्या? हो आली ना बाप्पा, आली ना, पाहून पण करून. लवकरच आल्या. पोरीच्या घरून राहिले काऊन नाही अजून 8-15 दिवस? राहिली ना हो शांता, 8 दिवस राहिली ना, अजून किती राव बाप्पा. इकडे वाका होते ना स्वयंपाकाचा, रूपाचा. आजच फोन आला होता सुनीलचा. आई म्हणे ये म्हणे लवकर, या लय तरात देऊन राहिला म्हणे रूपाले, कामं नाही करू देत म्हणे. तो आली बाप्पा मग. हा काय, चांगलं झालं ना आल्या तर. कुठं चालली तू? कुठं नाही, आज बुधवार, बाजार. हो हो, बाजार जाय ना जाय, ऑटो लागलेच आहे. हो चालली जातो ना आता. ऑटो लागले आहे तर. भरले का भरायचा आहे ऑटो? खालीच आहे ना ऑटो, खालीच आहे. आता जो मी आली तो एक ऑटो आहे आणि एक पहिलेच उभा होता. जागा भेटून जाईन तुले. 2-3 जण दिसले मला फक्त त्या ऑटोत. हो काय. चला मग कलाबाई, बाजारात जातो म्हटलं. चंद्रकला आली असन वडाच्या झाडापाशी. दिसली तर नाही मला ते. फोन लावला होता तिले, म्हटलं ये तिकडे ऑटो जवळ. तर हो म्हणे येतो. तर निघाची गी असन नाही तर घरून. हो याची असं, मी आली तर मला नाही दिसली बा. हा काय. बरंच आहे मग, मी घरी जातो. हो हो. चला मग मित्रांनो, मी चालली बा आता बाजाराले. आज बुधवार बाजार. मस्त बाजारात जातो, बाजार करतो आणि घरी येतो. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.